मित्रांनो, आपल्या गावाच्या शेजारी अतिशय भयानक असं जो आहे आणि आग लागली आहे मित्रांनो आपल्या ह्या डोंगराला. तरी आता आपण ते बघण्यासाठी जात आहे मित्रांनो. चला तर मग तुम्हाला पण धावतो मित्रांनो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आग लागलेली आहे. हे बघा मित्रांनो, सर्व गावकरी आता विझवण्यासाठी जात आहेत मित्रांनो. अजून तरी बाकीचे मागून कोणी कुऱ्हाड वगैरे काही घेऊन सर्वजण येत आहेत आणि आता आपण सुद्धा जाणार आहोत मित्रांनो. हे बघा, अतिशय भयानक अशी आग लागलेली आहे मित्रांनो. हा एक जांभीरीचा मित्र आहे आपला आणि याचं सुद्धा या ठिकाणी झाप होतं मित्रांनो. मित्रा, नाव काय तुझं? नंदू. आणि काय काय कसं काय झालं? बरोबर करून आलं. हां, सगळं जळून गेलं. पण तुझा काय जळ आला त्याच्यामध्ये? काय सरपंच दुसरा नाही काय आंबे झाप वगैरे आहे ना व्यवस्थित? झाप ना तिकडे खाली आहे झाप. झाप खाली आहे का? आंबा वगैरे? आंबे गेलं. आंबाही गेलं. सगळे गेले. बघा मित्रांनो, ह्या मित्राचे आंबेसुद्धा जळालेले आहेत मित्रांनो. अतिशय खूप भयानक. कोणाचे आंबे असतील, कोणाचे घरे असतील आणि खूप असं नुकसान झालेलं आहे मित्रांनो. आणि आपण सुद्धा आता खूप पायी या डोंगराला चढलेलो आहोत मित्रांनो. आमचं गाव जरी लांब आहे परंतु तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी ह्या जांभेरच्या शिवारामध्ये आलेलो आहे मित्रांनो. चला आपण थोड्याच वेळामध्ये आणि त्या ठिकाणी पोहोचणार आहोत मित्रांनो. हे बघा मित्रांनो, त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी कोणीच नाही मित्रांनो. हे बघा, आग जरी या डोंगराच्या वरती आली मित्रांनो तर हा शिवार जो आहे तो काहीच राहणार नाही मित्रांनो, पूर्ण पेटून जाईल आणि हळूहळू आग जी आहे ती आपल्या गावापर्यंत येईल मित्रांनो. आगीचा भडका एवढा आहे मित्रांनो की ह्या आगीमध्ये कोणी पण त्याला विझू शकणार नाही मित्रांनो. एवढी भयानक आग आपण बघू शकतो मित्रांनो. ही बघा, आता तुम्हीच विचार करा मित्रांनो, किती झाडे असतील, किती काय असेल, कोणाचे आंबे असतील, कोणाचं झाप असेल, या आगीमध्ये काहीच दिसत नाही मित्रांनो. या ठिकाणी एक माणूस आहे, तो डहाळा घेऊन राहिलेला आहे परंतु एकट्याने सुद्धा काय होणार नाही मित्रांनो. काय करणार शेवटी? जसं जसं आग जी आहे ती आमच्या जवळ येत असते मित्रांनो. अतिशय भयानक असं वाटतं की ती आमच्यावरती सर्व गावकरी पळायला लागले आहेत मित्रांनो. हे बघा, आम्ही सुद्धा पळालो मित्रांनो. खूप भयानक आग. हे बघा मित्रांनो, सर्व गावकरी पळतात. हे बघा, खूप भयानक आग लागलेली आहे. पूर्ण जो काळा पटा दिसतो तो पूर्ण या आगीच्या खाली आला होता मित्रांनो. आणि ही आग जी आहे ती जवळपास साऱ्या सकाळपासून लागलेली आहे. पूर्ण 2-3 गावकरी मंडळी असतील विझवण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो, परंतु अजूनपर्यंत आग विझू शकलो नाही मित्रांनो. खूप भयानक, सांगता येत नाही. आणि दुपारच्या आता 2 वाजलेले आहेत मित्रांनो. ही आग कमीत कमी सकाळी 9 वाजेपासून लागलेली होती. हे बघा, गावकरी कोणी डहाळे वगैरे घेऊन मित्रांनो सर्व या ठिकाणी तयारीमध्ये आहेत, कारण प्रत्येकाचं शेत जे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो. हे बघा, हे बघा मित्रांनो, नाही इकडून वारा फुटला का मग त्या वलवायचा आता ही जी जाळ आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि आता काहीच सेकंद आलेले आहेत मित्रांनो. फक्त 50 मीटर असेल किंवा 100 मीटर असेल. आणि ह्या ताईंचा कुठे शेत आहे तुमचं? हे बघा मित्रांनो, एक खालती शेत आहे. आता जवळजवळ त्यांचे 100-200 आंबे आहेत मित्रांनो. जर आग खाली उतरली तर सांगता येत नाही मित्रांनो. त्या आगीमध्ये त्यांचं झाप आहे, त्यांचे बैला असतील, तणस असेल मित्रांनो. आणि 100-150 आंबा आहेत मित्रांनो, आपण बघू शकतो या ठिकाणी. आता मित्रांनो तुम्हीच सांगा, याला जबाबदार कोण आहे?
आग लावली तो पण सापडणार नाही आणि आग कशामुळे लागली ते पण काही कळत नाही मित्रांनो. नेमकी कारण काय आहे हेच कळायला मार्गी नाही मित्रांनो. हे बघा आता हे त्यांचे लहान लहानले पोरं असतील मित्रांनो, या ठिकाणी आपला शेत राखण्यासाठी शेताची काळजी घेण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो. पण काय करणार, या आगीमुळे आपण पण काही करू शकत नाही मित्रांनो. हे बघा चे विठ्ठल भाऊ आहेत मित्रांनो, त्यांचं शेत इथे जवळच आहे आणि ही आग भयानक लागलेली आहे मित्रांनो. काय सांगणार भाऊ? आंब्याची वाडी आहे ती लोक पेटल्या पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही. हे बघा मित्रांनो, खूप दुःख त्यांच्या मनावरती आहे, कारण आंब्याची वाडी जवळपास त्यांची गेली 10 ते 15 वर्षापासून 200 ते 300 आंबे आहेत मित्रांनो. आणि या फक्त ती 100 मीटर किंवा 200 मीटरच्या परिसरात आहे मित्रांनो. हे बघा आपले आंबे बघू शकते, त्याचा सांगता येत नाही मित्रांनो. तरी पण हातामध्ये डाळे वगैरे घेऊन ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. बघू आता पुढे काय होते ते. तरी झोडपाटून पहा ना, झोडपाटून. हे बघा मित्रांनो, ह्या जर कुपाला आग लागली तर सांगता येत नाही मित्रांनो. वाजवणार तरी कसे वाजवणार गावकरी मंडळी. हे बघा त्यांचे लहान लहानले पोरं या ठिकाणी आहेत मित्रांनो. परंतु काय जाऊ दे ओढा. ठीक आता इकून वाजवणार तुम्हाला, इकून राहता. रस्ते असं आग झालेली होती मित्रांनो. परंतु आता वाजवण्यासाठी काही गावकरी मंडळीसुद्धा आम्ही आलो होतो मित्रांनो. जांभीर असेल, बोरोट असेल, खिरकडा असेल. आता आपण बघू शकतो हे खिरकडे आहे किंवा हे तिरड्याचे पण काही मंडळी आलेले आहेत मित्रांनो. हे बघा तिरड्याचे चंदूबाबा आहेत या ठिकाणी. आमचे मामाश्री आहेत मित्रांनो. हे बघा रमेश मामा असतील. मामा काय कसं काय काय बोलणार तुम्ही? मिशा जळसताव लोक आहे रानवलवला म्हणून सांगा. मगाशी जो आम्ही शिवार वाजवला होता तो हाच तो. बघा मित्रांनो, आम्ही वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी आम्हाला यश आलं होतं. परंतु मित्रांनो हवा आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती, म्हणून आम्ही इकडचा जो पटांगण आहे तो वाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तरी पण ज्या साईडने मगाशी भगिनी ज्या होत्या त्या वाजवण्याचा प्रयत्न करत होत्या मित्रांनो, तो प्रयत्न त्यांना यशस्वी झाला होता मित्रांनो. परंतु परत काही प्रमाणामध्ये एका साईड लावून आग वळली, त्या साईड लावून, आणि परत ती त्यांच्या जो शेत आहे त्या शेताकडेच गेलेले आहे मित्रांनो. सांगता येत नाही मित्रांनो आता ते कुठंपर्यंत आग जाते ते, कारण ही आग जी आहे ती साधारण आता बोरोटपर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे मित्रांनो. त्याची ही वाडी होती ना, अजिबात जनावर इकडे म्हणजे आणतच नाही. जरा बस असेल इकडं. हानक तर अवघड रे, फार पेटत गेलाय. आता ह्या जेवढा हा भवळा दिसत आहे ह्या तेवढी थांबलीच नाही. हा तो तिकडे गेलाय, तो तिकडे काय तो तिकडे पाय. मग बोरोट बारीत गेला ना.
हे बघा मित्रांनो, आंब्याच्या शेजारी आणि सर्वजणे वजवण्याचा, परंतु अजून हे बघा खाली आंब्याच्या मध्ये सुद्धा ही आग लागलेली आहे मित्रांनो. आता हे आंब्यांना शेक लागून हे आंबा पूर्ण मरून जातील. आता ह्या नाही, आता हे उठून जाईल, उठून मोकळा आहे ना, पुढे नाही जा, नाही जा पुढं. हे शेवटच जाईल. सुद्धा किरकड्या साईडने आग लागलेली आहे मित्रांनो, खूप भयानक. आणि आता हवा सुद्धा जबरदस्त पेटलेली आहे मित्रांनो. हे बघा खूप भयानक झालेलं आहे मित्रांनो. आता अवघड अवघड. हे बघा मित्रांनो, तिरड्याचे आमचे चंदूबाबा सुद्धा या ठिकाणी वजवण्यासाठी आलेले होते मित्रांनो. हे बघा.